नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. वसुंधरा ही किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिच्या बोटाला चाकू लागतो. त्यावेळेस मानिनी म्हणते, चिरलंय का हो तुमचं बोट, घ्या बोटावर मीठ चोळा. त्यावेळेस वसुंधरा या आश्चर्यचकित होऊन मानिनीकडे पाहू लागते. तेव्हा मानिनी म्हणते, एरवी इतरांच्या जखमीवर मीठ चोळत होता ना, आता स्वतःच्या जखमीवर मीठ चोळा, म्हणजे कळेल इतरांना कसं वाटते. तेव्हा वसुंधरा मानिनीकडे रागाने पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो, काव्य ही रम्याकडून काम करून घेत असते व म्हणत असते, तुला फक्त तोंड चालवता येतं ना, हात चालव ना पटापट, चला आवर, बाकीचे बेडरूम बाकी आहेत. अजून असं काव्य बोलत असताना तेथे पार्थ येतो आणि रम्या ही पार्थला म्हणते, पार्थ काव्याला सांग ना, कसं मोलकरणीसारखं काम करायला लावते. त्यावेळेस पार्थ हा रम्याकडे रागाने बघतो आणि रम्या त्याला म्हणते, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, मान्य आहे, पण आम्ही काव्य आणि नंदिनीला कधीच असं वागवलं नाही, असं ती पार्थला सांगत असते. त्यावेळेस काव्या म्हणते, झाली का तुझी बडबड, आवर आता पटकन. तेव्हा रम्या ही काव्याला म्हणते, थांब ना तू काव्या. आणि रम्या ही पार्थला म्हणते, पार्थ तू थांब ना, तुझ्यासाठी माझ्या हातची कॉफी बनवते, तुला आवडते ना. तेव्हा पार्थ म्हणतो, थांब रम्या, वाईट गोष्टीने बनवलेलं मला तुझ्या हातचं काहीच नको. असं बोलून पार्थ तिथून निघून जातो.